महानगरपालिकेतर्फे काळीमा फासण्याचा जो भाग करण्यात, त्यातली एक पहिली घटना म्हणजे आजच्या ज्या 30 वर्षाच्या युवकाने जी स्वतः आत्महत्या केली. का केली तर महानगरपालिकेने ज्या गुंडगिरी प्रवृत्तीने येऊन JCBचा मॉब दाखवून आमच्या गावावरती जो रस्ता रुंदीकरणाचा एक खोटा प्रस्ताव मांडून त्याच्यामध्ये गोरगरिबांची घरं पाडली, गोरगरिबांच्या दुकानांना सुद्धा त्यांना आज पर्यायी व्यवस्था नाही केली, काहीच नाही केलं. नोटीस दिले, डायरेक्ट आले आणि पाडले. आणि संबंधित व्यक्ती राजेश्वर जाधव यांनी, राजेश्वर नवपुते यांनी जे टोकाचं पाऊल घेतलं ते फक्त याच कारणामुळे घेतलं की आत्ताच त्यांनी एक 4-5 वर्षाखाली जमीन विकली आणि त्याच्यानंतर हे घर बांधलं. आणि कसं कोणालाही जर आपल्या मोठ्या घरात राहायची हौस असेल त्यांची सुद्धा पूर्ण करता आली नाही. अवघ्या त्यांना 1-1.5 वर्षात त्यांचं घर पाडावं लागलं. त्याच्या अनुषंगाने या युवकाने स्वतःचा जीव देत महापालिकेला एक सांगायचा प्रयत्न केला की हे जे तुम्ही करताय हे सगळं चुकीचं आहे, तुमची ही दंडेशाही काही चालणार नाही. तर महानगरपालिकेचा जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पुढील अंतिम संस्कार करणार नाही.